मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊसही झाला। त्यामुळे अनेक नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि रस्ते पाण्याखाली गेले। या परिस्थितीमुळे एक प्रश्न पुन्हा समोर आलाय, नाले सफाई खरंच पूर्ण झाली आहे का? मुंबईच्या जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव सारख्या भागात अजूनही नाले साफ होताना दिसत नाहीत। काही ठिकाणी कचरा नाल्यातच आहे, तर काही ठिकाणी काम अर्धवट सोडलंय। काम सुरू असलं तरी त्याची गती संथ आहे आणि काम करणाऱ्यांची संख्या फारच कमी दिसते। महापालिकेने फेब्रुवारीपासून काम सुरू केलं असलं तरी मे संपायला आला तरी नाले सफाईचं चित्र फारसं बदललेलं नाही। प्लास्टिक, सडलेला कचरा आणि चिखल नाल्यात अडकलेला आहे। यामुळे पावसाचं पाणी वाहायला अडचण होते आणि लगेच रस्ते साचतात, वाहतूक खोळंबते। अनेक नागरिकांचं म्हणणं आहे हीच अवस्था दरवर्षी होते। काम वेळेवर पूर्ण होत नाही, परिणामी पावसाळ्यात त्रास होतो। पाणी घरात शिरतं, दुकानदारांचं नुकसान होतं आणि छोट्या भागातील रुग्णालयातही पाणी घुसतं। स्थानिकांनी यावर्षीही पालिकेकडे तक्रारी केल्या, पण अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष झालं। कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही। कंत्राटदारांकडून केवळ फोटोसाठी काम केलं जातं असे अनेक नागरिकांकडून म्हणणं आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाली पाहिजे, स्वच्छता नीट झाली पाहिजे, कारण पाऊस सुरू झाला की सुधारणा करायला वेळ मिळणार नाही। तेव्हा नुसत्या कागदपत्री काम दाखवून भागणार नाही, प्रत्यक्षात परिणाम दिसले पाहिजेत। शेवटी प्रश्न हा आहे, नालेसफाईचं नियोजन नीट होतंय का, की दरवर्षी नागरिकांच्या सहनशीलतेचा आणि त्यांच्या आरोग्याचा बळी दिला जातोय? अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर। बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।